पाचा सहित लयातीत झालीये व प्रेम भक्ती अनुसरले काळिया रूपासी ठाईचा चिकाळा अनादी बहुकाळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माय. सद्गुरू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्या मर्यादित वेळेमध्ये या अभंगाचं जेवढं सामान्यत्वानं माझ्या बुद्धीला झेपेल तेवढं चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज या अभंगामधून आपल्या जीवनामध्ये आपल्याला आलेला एक पारमार्थिक अनुभव प्रकट करतात. हा अनुभव प्रकट करताना ज्ञानोबारांनी त्या अनुभवाचं कारण काय याचाही विचार केला. तो अनुभव कुणाच्या संबंधानं आला त्याचाही विचार केला. प्रपंचामध्ये आलेले अनुभव आणि परमार्थामध्ये आलेले अनुभव, या अनुभवांमध्ये काय फरक आहे याचा विचार सांगून मी आपला वेळ घेत नाही. फक्त त्याच्यातला त्रोटक विचार सांगताना इतकंच सांगेन की परमार्थात आलेल्या अनुभवाला अनुभूती म्हणतात आणि संसारात आलेल्या अनुभूतीला अनुभव म्हणतात. अगदीच सामान्यत्वानं बोलायचं झालं तर व्यवहारामध्ये, एखाद्या व्यवहारामध्ये मी फसवला गेलो याचा अनुभव असतो, ही अनुभूती नसते. पण माऊलीच्या सोहळ्यात चालताना, तुकोबारांबरोबर चालताना किंवा संत क्षेत्रामध्ये संत क्षेत्राचं अनुसरण करताना कोणत्याही अर्थाने आपल्या जीवनामध्ये जर काही दुःखाचे किंवा आनंदाचे प्रसंग आले तर त्या दुःखाच्या प्रसंगाला सुद्धा अनुभव न म्हणता अनुभूती म्हणण्याची पद्धत आहे. अनुभव आणि अनुभूती या दोन शब्दांमधलं अंतर जर आपल्याला पटकन लक्षात येत असेल तर संतांनी सांगितलेले मांडलेले अनुभव हे अनुभव नसतात, ती अनुभूतीच असते. आणि आपण परमार्थाच्या दृष्टीने जरी काही अनुभूती मांडण्याचा प्रयत्न केला तरी तो अनुभव याच वर्गामध्ये गृहीत धरला जातो. ज्ञानोबा या अभंगामध्ये जे चिंतन करतात ते स्वतःच्या जीवनाच्या संबंधाने करतात आणि ते चिंतन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी साध्यावर आरूढ झाल्यानंतर तो अनुभव प्रकट केलेला आहे. संतांचा विचार करताना ढोबळमानाने आपण असे दोन प्रकार त्याच्यामध्ये करतो की काही संत साधनसिद्ध असतात आणि काही संत अजानसिद्ध असतात. ते साधनसिद्ध संत जेव्हा आपल्या मुखातून आपला अनुभव व्यक्त करतात तेव्हा ते साधनाचा आणि साध्याचा दोन्ही अनुभव मांडत असतात. पण अजानसिद्ध संत जे असतात ते अनुभव मांडत असताना किंवा अनुभूती मांडत असताना ती कधीही साधनाची अनुभूती मांडत नाहीत, ते नेहमी साध्याची अनुभूती मांडत असतात. विठ्ठला विठ्ठला आपल्याला कुणाचा अनुभव आला, हा अनुभव किंवा ही अनुभूती ज्ञानोबारायांनी अभंगामधून मांडली. कुणाचा अनुभव आला बाबा तुम्हाला? ठाईचाची काळा अनादी बहुकाळा म्हणून ज्याने वेदाला सुद्धा चाळा लावलेला आहे त्याचा आम्हाला अनुभव आला. आणि तो अनुभव आला तो कोणत्या स्वरूपाचा आला याचं चिंतन ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये केलंय. ही अभंगाची एक सामान्य पार्श्वभूमी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. अभंगाकडे बघण्याची दुसरी एक दृष्टी मला या चिंतनामध्ये जाणवते ज्ञानोबारायांच्या, ती मी आपल्याला बोलून दाखवतो. ज्ञानोबारायांनी पाचासहित लयातीत हे शब्द वापरून आपल्याला जीवनमुक्तीचा अनुभव आहे हे जरी या अभंगातून प्रकट केलेलं असलं तरी जीवनमुक्तीचा अनुभव दोन पद्धतीनं परिसमाप्त होत असतो. वेदांताचं चिंतन आपण करा. जीवनमुक्ती ही एक अवस्था आहे आणि या अवस्थेची जी परिसमाप्ती होते ती परिसमाप्ती म्हणण्याचं कारण एवढंच आहे की जीवनमुक्ती देहाबरोबर जर अनुभवाला येत असेल, देह असताना जर अनुभवाला येत असेल तर प्रारब्धवशामध्ये देह पातानंतर त्या अनुभवाची परिसमाप्ती होते असंच आपल्याला मानावं लागतं. कारण व्यक्तिभेदानं त्याला आलेला तो अनुभव हा दुसऱ्या व्यक्तीला तशाच पद्धतीचा अनुभव जरी आलेला असला तरी व्यक्तिभेदानं आपल्याला त्या दोघांना एकत्र करता येणार नाही. ज्ञानोबारायांना आलेला अनुभव आणि तुकाराम महाराजांना आलेला अनुभव, अनुभवामध्ये कोणताही तरतम भाव नसला तरी व्यक्तिभेदानं ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय हे दोन संत आपण वेगळेच मानत आलेलो आहोत. विठ्ठला विठ्ठला जीवो ब्रह्मैव नापरहा हे सूत्र वापरून आपण एखाद्याला आलेला अनुभव म्हणून जगातला सगळ्यांना तो अनुभव येईल असं चिंतन आपल्याला करता येणार नाही. जो अधिकार संपन्न आहे त्यालाच तो अनुभव येईल, ती अनुभूती येईल. आणि या दृष्टीनं जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती
या दोन्ही मोक्षाच्या प्रकारांबद्दल जेव्हा ज्ञानेश्वर महाराज चिंतन करतात तेव्हा जीवनमुक्तीची ही अनुभूती, तिची परिसमाप्ती दोन प्रकारानं होताना आपल्याला दिसते. मी आपल्याला थोडासा त्याचा विचार वेगळा सांगतो, ऐका. ज्ञानोबारांनी या अभंगामध्ये तशा अर्थाचे शब्द वापरलेत म्हणून मला त्या चिंतनाकडे प्रवृत्त व्हावं लागतं आहे. जीवनमुक्तीची, ज्ञानोबाराय जीवनमुक्ती मानतात, ज्ञानोबाराय विदेहमुक्तीही मानतात. विदेहमुक्ती तर सगळेच मानतात, कोणी मानत नाही असं नाही, सगळे दर्शनकार विदेहमुक्ती मानतात. पण अद्वैत मत सोडलं, वारकरी संप्रदाय सोडला तर बहुतांश सगळी जी मतं आहेत, सगळी जी दर्शनं आहेत ते जीवनमुक्ती मानायला तयार नाहीत, फक्त विदेहमुक्ती मानतात. द्वैत दर्शनाचा आपण विचार करा, रामानुजाचार्यांपासून मध्वाचार्यांपर्यंत सगळी दर्शनं द्वैत दर्शनच आहेत. थोडंसं या बाजूने विचार केला तर अगदी चार्वाकापासून म्हणा आणि उत्तर मीमांसेपर्यंत या, वैदिक अवैदिक कोणत्याही अर्थानं घ्या, सांख्ययोग काय, नाई वैशेषिक काय आणि पूर्वमीमांसा काय, हे एका अर्थानं सगळे द्वैतमत म्हणूनच आपल्याला विचारात घ्यावी लागतात. परंतु अद्वैत हे एकमेव मत असं आहे की जिथं आपल्याला जीवनमुक्तीचा स्वीकार केलेला दिसून येतो. उलट पक्षी ज्ञानोबारायांनी जीवनमुक्ती न करणाऱ्यांना कधी नव्हे ती शिवी दिलेली आपल्याला दिसून येते. ज्ञानोबाराय चिंतन करताना असं म्हणतात, मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. ज्ञानोबारायचं चिंतन करतात, मेल्यानंतर मोक्षाची जी चिंतन करतात ते अतिमूर्ख आहेत. नाही, जिवंत असताना या देहामध्ये आम्हाला मोक्ष मिळतो, अशी जर आमची परंपरा असेल तर देह पातानंतर मोक्षाची व्यवस्था, याचं चिंतन आम्हाला करायचं कारण नाही. ज्ञानोबारायांनी एकाच ओवीमध्ये आपल्याला जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती या दोन्ही सांगितलेल्या दिसून येतात. ज्ञानोबारायांची एकच ओवी पहा, त्याच्यातली अर्धी ओवी जीवनमुक्ताचं चिंतन करणारी आहे आणि अर्धी ओवी विदेहमुक्ताचं चिंतन करणारी आहे. ज्ञानोबाराय असं म्हणतात, मरणा ऐलीकडे मज मिळोनी गेले पुढे, इथं जीवनमुक्ती संपली, ते मरणी आणीकीकडे जातील केवी, इथं विदेहमुक्ती संपली. विठ्ठला 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 विठ्ठला. जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती या दोन्ही पद्धतीच्या मुक्ती ज्ञानोबाराय आपल्याला सांगताना दिसतात. मला जीवनमुक्ती विदेहमुक्ती त्याच्यातलं अंतर काय, विदेहमुक्ताकडे जीवनमुक्ताकडे विदेहमुक्तापेक्षा काय वेगळं असतं याचा वेदांतामध्ये नेहमी विचार सांगितला जातो. ज्ञानरक्षा, तप, विसंवादाभाव, दुःखनिवृत्ती आणि सुखाविर्भाव या 5 गोष्टी विदेहमुक्तापेक्षा जीवनमुक्ताकडे इतरांच्या दृष्टीनं म्हणून विचारात घेतल्या पाहिजेत, अधिकाराच्या दृष्टीने म्हणून विचारात घ्यायचं कारण नाही. कारण विदेहमुक्त आणि जीवनमुक्त याच्यामध्ये विदेहमुक्ताचा देह फक्त पडलेला असतो, पण जीवनमुक्ताला देह जरी दिसत असला तरी तो देहभावावर मात्र कधीच नसतो. विठ्ठला विठ्ठला मग त्याच्यातली ज्ञानरक्षा कशा करतात, तप कशा करतात, ते कुणाला उपयोगी पडतं. तस्य पुत्रः दायमुपयन्ति सुरधः साधुकृत्यः द्विषन्तः पापकृत्यम, अशा पद्धतीचं चिंतन उपनिषदांनी आपल्याला त्याची संगती लावण्याकरता म्हणून लावून दिलेलं आहे. पण विदेहमुक्त आणि जीवनमुक्तामध्ये फक्त देह असणं आणि नसणं एवढाच जर विचार असेल, किंवा प्रारब्ध भोग शेष राहणं आणि न राहणं एवढाच जर विचार असेल, तर शेष राहिलेल्या प्रारब्ध भोगाच्या संबंधाने जीवनमुक्ताच्या अंतःकरणातही सुखदुःखादी भावना निर्माण होत नाहीत. आणि विदेहमुक्ताचा देह पडलेला असल्यामुळे त्याच्या दृष्टीनं तर त्याचा संबंधच येत नाही. म्हणून आपल्या दृष्टीनं जीवनमुक्ताच्या ठिकाणी या 5 गोष्टी अधिक मानायच्या, जीवनमुक्ताच्या दृष्टीनं मानायच्या नाहीत, हे लक्षात घ्या. आणि अशी जी जीवनमुक्ती आपल्याला वेदांत सांगतो, ही या जीवनमुक्तीची परिसमाप्ती 2 पद्धतीनं होताना आपल्याला दिसते. त्याच्यातली एक पद्धत आहे, जीवनमुक्त झालेला कधी ना कधीतरी विदेहमुक्त होणारच आहे. मी अनेक वेळेला गमतीनं असं विधान करतो, लोक त्याला फसतात की शास्त्र असं सांगतं की जीवनमुक्त नक्की विदेहमुक्त होतो, पण विदेहमुक्त मात्र कधीही जीवनमुक्त होऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला धोकादायक विधान आहे, मला कल्पना आहे याची कल्पना आहे. धोकादायक विधान आहे की विदेहमुक्त कधीही जीवनमुक्त होऊ शकत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण असं की विदेहमुक्त झाल्यानंतर जर पुन्हा जन्मालाच येणार नसेल तर जीवनमुक्तीची संगती लावता कुठं, त्याला लावता येत नाही. पण जीवनमुक्त याच देहामध्ये मुक्त झालेला असल्यामुळे देह पातानंतर तो विदेहमुक्त होणार आहे, ही गोष्ट नक्की आहे. पण ही जीवनमुक्ती देह पातानंतर विदेहमुक्तीमध्ये परिवर्तित होते किंवा जीवनमुक्तीची परिसमाप्ती विदेहमुक्तीमध्ये होते. ही जीवनमुक्तीच्या परिसमाप्तीचा एक विचार आपल्याला शास्त्र आपल्याला बोलताना दिसतं. आणि दुसरा त्याचा विचार असा आहे की जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती यांच्या मध्ये एक अवस्था आहे.
जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती यांच्यामध्ये, कारण जीवनमुक्तीचा विचार करत असताना जीवनमुक्तीचं चिंतन करणाऱ्या पण अवांतर काही अवस्था, त्याच्यामध्ये तरतमा भावाचा विचार न करता पण त्याच्या सहकारी अवस्था म्हणून 7 अवस्था वेदांत आपल्याला सांगतो. जीवनमुक्तीच्या 7 अवस्था पुन्हा वेगवेगळ्या मानलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानदा, संन्यासदा, योगदा, सत्यदा, आनंददा, लीलोन्मुक्ती, परात्परा अशा 7 अवस्था त्या मानल्या गेलेल्या आहेत. एक त्याच्यातली आहे ज्ञानदा अवस्था, दुसरी आहे योगदा अवस्था, तिसरी आहे संन्यासदा अवस्था, चौथी आहे लीलोन्मुक्ती, 5वी आहे सत्यदा, 6वी आहे आनंददा, 7वी आहे परात्परा. या 7ही अवस्था जीवनमुक्ताच्या म्हणून जरी सांगितल्या गेलेल्या असल्या तरी या 7 अवस्थांमध्ये तरतम भाव नाही. याच्यात आनंददा श्रेष्ठ आहे, परात्परा कनिष्ठ आहे असं मानायचं कारण नाही. पण संतांना या 7ही अवस्था वेगवेगळ्या रूपानं अनुभूतीला येताना दिसतात आणि त्यांचे अभंग त्या दृष्टीनं प्रकट होताना दिसतात. संतांचे अभंग आपल्या जीवनात निर्माण झालेल्या एखाद्या प्रसंगावरची प्रतिक्रिया म्हणून तरी प्रकट होतात किंवा आपल्याला आलेल्या अनुभूतीचं प्रकट रूप, शब्दरूप म्हणून तरी प्रकट होताना दिसतात. आणि या दोन्ही अवस्था, या दोन्ही पद्धतीनं संत वाङ्मयाचं चिंतन जर आपण केलं तर जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती यांच्यामध्ये एक अवस्था आपल्याला मानावी लागणार आहे. जीवनमुक्त झालेला कधीतरी विदेहमुक्त होईल, पण विदेहमुक्त होत असताना मधल्या त्या टप्प्यावर जर तो थांबला तर त्याची जीवनमुक्ती आणि त्याची विदेहमुक्ती ही दोन्ही त्याला जास्तीत जास्त आनंद देईल. आनंद स्वरूप तर करतेच, पण आनंदाचा भोगही देते अशी मधली अवस्था आहे. कोणती अवस्था? त्याच अवस्थेवरचा हा अभंग ज्ञानोबराय बोलून दाखवतात. कोणती अवस्था आहे? आम्ही 5 सहित लयातीत झालो म्हणजे जीवनमुक्त झालो की नाही. मग आता विदेहमुक्तीच्या पूर्वी आम्हाला काय अनुभव आला तो टप्पा ज्ञानोबराय सांगतात. प्रेम भक्ती अनुसरले, हे अनुसरणाची जी क्रिया ज्ञानोबराय बोलून दाखवतात, हे जे क्रियापद आहे हे मधल्या टप्प्याचं, जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती यांच्या मधल्या टप्प्यावर ज्ञानोबराय उभे आहेत. अजून विदेहमुक्त व्हायचं होणं शक्य नाही ज्ञानोबरायांना, पण तरी त्या महात्म्याचं चिंतन केलं तर विदेहमुक्ती अजून आली नाही पण जीवनमुक्ती प्राप्त झालेली आहे. पण असा मधला तो टप्पा आहे की ज्या टप्प्यावर त्या सगुण साकार परमात्म्याचं वेड अंतःकरणाला लागलेलं आहे. सगळं संपलंय, लयातीत झालेली आहे, पण तरी सुद्धा त्या टप्प्यावर त्या सगुण साकार विग्रहाबद्दलचं जे प्रेम अंतःकरणामध्ये दाटून येतं ते विदेहमुक्तीलाही मागे सारतं आणि ते जीवनमुक्तीलाही मागे सारत असतं. विठ्ठला विठ्ठला तादृशी यदि भक्ती स्यात् सातु मुक्ती शताधिका, नाही का त्या भक्तिशास्त्रामध्ये आलेलं चिंतन. जर अशा पद्धतीची भक्ती असेल, अशी जर भक्ती असेल, यादृशी यदि भक्ती स्यात् सातु मुक्ती शताधिका, मोक्षापेक्षा 100 पटीनं ही भक्ती आपल्याला जास्त आनंद देते. किंवा भक्तीचा विचार करत असताना भक्तीच्या ठिकाणी जे सांद्रानंद विशेष म्हणून सांगितला गेला, भक्तिरसामृत सिंधूमध्ये आलेला विचार पहा. भक्तीच्या ठिकाणी जो सांद्रानंद विशेष म्हणून सांगितला गेला तो विशेष सांगताना सुद्धा भक्तिशास्त्रकार अशाच पद्धतीचं चिंतन करतात. ब्रह्मानंदो भवे देश चेत परार्ध गुणीकृतः नैति भक्ती सुखांबोधे परमाणू तुलामपी. भक्तिशास्त्र असं सांगतं की परब्रह्म स्वरूपाचा आनंद, त्या आनंदाला जर आपण एका परार्धानं गुणलं, परब्रह्म स्वरूपाचा आनंद जीवनमुक्ती गुणिले एक परार्ध. आता परार्ध म्हणजे काय हेही सांगणं अवघड आहे. परार्ध ही आपल्याला, आता आपल्याकडे गणितामध्ये दशमान पद्धत आहे. आपल्याकडे दशमान, आता कॅल्क्युलेटर आल्यामुळे दशमान पद्धत राहिली नाही, पण दशमान पद्धत आहे. एकम, दहम, शतम, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी असं आपण उलट्या बाजूने बोलत जातो की नाही. अंकानाम वामतो गती म्हणतो ना आपण, उलट्या पद्धतीनं ते अंक मोजायचे असतात. तर याच्यामध्ये परार्ध नावाची एक संज्ञा आहे. परार्ध, एक आकड्यावर 17 शून्य दिल्यानंतर 18 आकडी जी संख्या येते तिला म्हणतात एक परार्ध. बरं का, एक आकड्यावर 17 शून्य द्यायची गुणिले असा एक परार्ध गुणिले ब्रह्मानंद. आता हे किती झालं असेल बघा. ब्रह्मानंदाला एका परार्धानं गुणायचं आणि जी संख्या येईल ती भक्तीच्या आनंदापुढे परमाणू एवढी राहत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून द्वैत मोहाय बोधात प्राक आपल्याला चिंतन सांगताना भक्तिशास्त्र काय सांगतं? द्वैत मोहाय बोधात प्राक, पूर्वी, त्याच्या पूर्वी असं असलं तरी ही भक्ती कशी आहे
भक्तिशास्त्रकारांनी त्याचं चिंतन सांगितलं. भक्त्यर्थम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. अद्वैतापेक्षा सुद्धा ती भक्ती सुंदर आहे. आणि मग त्या अर्थानं तुकाराम महाराजांनी केलेल्या प्रार्थना, ज्ञानोबारायांनी केलेल्या प्रार्थना, बाबा नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, अशा पद्धतीचं जे चिंतन आहे ते आत्मस्थिती भाव नको हे म्हणणं काय, जीवनमुक्तीच्या पुढं, विदेहमुक्तीच्या आधी पण भक्ती स्वरूपाचा जो आनंद आहे त्या आनंदाच्या अनुभूतीतून हे उद्गार प्रकट होतात. विठ्ठला विठ्ठला किंवा तुकाराम महाराजांचे तर वचन किती स्पष्ट आहे. ती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी, हे अद्वैती तो माझे समाधान नाही. इथं अद्वैताचा जो निषेध आहे की नाही, तो अद्वैताचा अनादर आहे म्हणून नाही, अद्वैताची प्राप्ती आहे म्हणून. विठ्ठला विठ्ठला कारण वेदांताच्या नियमानुसार निषेध हा प्राप्तिपूर्वकच असतो. पानात पडणारा एखादा लाडू, आज साबुदाण्याचा जो लाडू आहे तो पानात पडणारा जो आहे तो नको कधी मनुष्य म्हणतो, समोर जर लाडू प्राप्त झाला तर त्याला नको म्हणू शकतो. लाडू आलाच नाही, मला लाडू नको, मला लाडू नको, लोक म्हणतात झोपेत बोलतोय म्हणून. म्हणजे झोपेत सुद्धा माणूस हेच बोलू शकतो, दुसरं काहीच बोलू शकत नाही. तात्पर्य त्याचं हे आहे की कोणताही निषेध, वस्तूला नको म्हणणं, अवस्थेला नको म्हणणं, ती अवस्था मला जीवनमुक्ती नको असं मी कधी म्हणू शकतो? मला जीवनमुक्ती प्राप्त झाली तर या म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे. मला प्राप्तच झाली नाही आणि मी जर म्हणायला लागलो मला पाकिट नको, मला पाकिट नको, म्हणजे आहेराचं पाकिट मला नको असं जर मी म्हणत असेल तर मला कोणीतरी देत आहे ही कल्पना आधी करावी लागेल की नाही. त्याच्याकरता नको हा जो निषेध आहे तो नेहमी प्राप्तिपूर्वकच मानावा लागतो, तो अप्राप्तीत निषेध करता येत नाही. तुकाराम महाराज अद्वैती तो नाही माझे समाधान असं ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी हा अद्वैताबद्दलचा अनादर नाही. अनेक संप्रदायामध्ये, पंढरपूरला विशेषतः तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चिंतन करताना अद्वैती तो नाही माझे समाधान हे तुकाराम महाराजांचं वचन तुकाराम महाराज अद्वैती नाहीत हे सिद्ध करण्याकरता वापरलं गेलं. आजही त्याच्यावर पुस्तकं निघाली, त्याचं खंडन मंडन झालं, त्याच्यावर वाद झाले. शेवटी वारकरी संप्रदाय सहिष्णू आहे हीच गोष्ट खरी आहे. विठ्ठला 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 असा निषेध जर प्राप्तिपूर्वक नसता तर वेद सुद्धा नेती नेती म्हणून बोलला नसता, हे लक्षात घ्या. वेदानं नेती नेती म्हणावं याचं कारण वेदाला तो परमात्मा कळत नाही असं नाही, कळतो म्हणून तो नैती नैती म्हणतो. आपण नेहमी त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतो, अनेक वेळेला मी सांगतो. हे जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती जर बोजड होत असेल तर ऐका. थोडासा दृष्टांत सांगतो म्हणजे जरा हलकं वाटेल आपल्याला, थोडंसं चिंतन करा. काय झालं, एक बाई एके दिवशी आपल्या लहान मुलाला घेऊन शाळेतून आल्याबरोबर जत्रेला जाऊ म्हणून जत्रेत गेली. मुलगा हाताला धरलेला, जत्रेमध्ये गेली. आता जत्रा बघून मुलगा हरखून जाणार, बाईलाही बरं वाटलं. शाळेतून आलेला मुलगा दप्तर घरी टाकलेलं, हाताला धरून जत्रेमध्ये गेली. जत्रेला तुफान गर्दी, गर्दी म्हणजे गर्दी. आता त्या गर्दीमध्ये त्या जत्रेत जाताना त्या मुलाचा हात त्या आईने घट्ट धरून ठेवलेला आणि जाता जाता रस्त्यामध्ये साडीचं दुकान लागलं. आता साडीचं दुकान लागल्यानंतर त्याच्या समोर निर्विकार मनानं जी बाई जाईल तर ती केवळ जीवनमुक्त आहे असंच म्हणावं लागेल. म्हणजे पुन्हा तिथंच यायला हरकत नाही, तर ती जीवनमुक्तच म्हणावी लागेल, तिला काही आसक्ती उरली नाही असंच म्हणावं लागेल. तर साडीचं दुकान दिसलं, वेगवेगळ्या साड्या तिथं लावलेल्या दिसल्याबरोबर बाईचा जीव हरखून गेला. बाई तिथं थांबली. थांबल्यानंतर मग ही साडी, हे अमुक, हे तमुक, याचा काठ बरा, याचा पदर बरा, याचा रंग बरा, याची किंमत बरी आहे, सगळं एकत्र बाईला कधीही मिळत नाही. हे लक्षात घ्या. सगळं एकत्र चांगलं बाईला, एका मराठी साहित्यकाराने बाईच्या साडी खरेदीचं वर्णन एका वाक्यात केलंय महाराज. तो साहित्यिक असं म्हणतो, बाईची साडी खरेदी म्हणजे काय असते, 100 दुकानामध्ये हिंडून 10,000 साड्या बघून पहिल्या दुकानातली पहिली साडी घेऊन घरी येणं, याला म्हणतात बाईची साडी खरेदी. आता एखाद्या साडीचा पदर आवडतो, एखाद्या साडीचा रंग आवडतो, एखाद्या साडीचा काठ आवडतो. मग बाई म्हणते या रंगात हे काठ आहेत का दाखवा. दुकानदार म्हणतो असं माझ्याकडे काही नाही. मग आता ते बघण्यामध्ये, त्या साडीचा भाव ठरवण्यामध्ये तो गर्दीचा जो लोंढा आला, त्या बाईच्या हातातून त्या मुलाचा हात सुटून गेला
आणि त्या गर्दीमध्ये ते मूल कुठंतरी हरवून गेलं. आता ते जाऊ दे, काय हरवलं मूल, हिला पत्ता नाही. कारण वृत्ती एका विषयात गुंतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या विषयाकडे त्याच काळामध्ये कशी जाईल, एकसमयावच्छेदानं दुसरीकडे वृत्ती कशी जाईल. मुलगा हातातला सुटून गेला, त्या बाईला भान नाही. आणि मग ते साडीचं ते काही जमलं नाही, व्यवहार काही जमला नाही. ती बाई म्हणाली, बघा तुम्ही म्हणताय 1000 रुपये, पण मला 300 रुपयामध्ये जा. दुकानदार म्हणाला देत नाही म्हणल्याबरोबर बाई म्हणाली, जाऊ दे, देत नाहीत तर नाही, चल रे बाळ्या. कुठे बाळ्या गेला ना गर्दीमध्ये कुठंतरी हरवून. मग आता कुठे आहे मुलगा, मुलगा कुठे? धावपळ सुरू झाली, डोळ्यातनं पाणी सुरू झालं. असा कसा गेला? आता मी हातात धरून ठेवला होता, असा कसा गेला? आता गेला, हरवला, त्याला कोण काय करणार? मग इकडं धाव, तिकडं धाव, हे कर, आरडाओरडा कर, कुणाला विचार. बाईच्या डोळ्यात पाणी. काही लोकांनी तिला विचारलं, आई का रडता, काय कशासाठी धावाधाव चालू आहे? त्यांनी सांगितलं, नाही हो, माझ्या हातातला आत्ता मुलगा होता, तो मुलगा आत्ता हातातून हात सुटला आणि गर्दीमध्ये कुठे गेला दिसत नाही, माझा मुलगा हरवला म्हणल्यानंतर त्या माणसाने सांगितलं, पा चिंता करू नका, इथं जत्रेच्या निमित्तानं एक पोलीस ठाणं उभं केलेलं आहे, तिथं काही पोलीस बसलेले आहेत, तिथं जा आणि तुमचा मुलगा हरवला त्यांना सांगा, ते शोधून देतील. ते म्हणाले ठीक आहे. जरा आधार वाटला, गेली, तिथं काही पोलीस बसलेले होते. त्यांना विचारलं, काय झालं? म्हणे माझा मुलगा हरवला. तिथं बसलेल्या पोलिसांनी विचारलं, ठीक आहे, मुलगा हरवला, किती वेळ झाला? आत्ता 15 मिनिटापूर्वी. पोलीस म्हणाले, मग काही फार लांब गेला नसेल, इकडं तिकडं कुठंतरी असेल, ठीक आहे, आपण शोधून काढू, तुम्ही चिंता करू नका, पण मुलाचं जरा वर्णन करून सांगा, म्हणजे आम्हाला मुलगा शोधायला बरं पडेल. मुलगा कसा आहे तुमचा? बाईने सांगितलं, फार गोड आहे. आता ह्याच्यावर कोणताही पोलीस शोधू शकत नाही. माझा मुलगा गोड आहे, कोणत्या आईला वाटणार नाही. झालं, त्याने सांगितलं, नाही तसं नाही, काहीतरी वर्णन सांगा ना, अंगावर जन्म खूण आहे, अंगावर कपडे कोणते, केसाचा रंग कोणता, काहीतरी सांगाल की नाही? मग त्या बाईने सांगितलं, काही नाही, शाळेतून आणलं आणि आला तसंच मी त्याला घेऊन आले. पांढरा शर्ट आहे, निळी चड्डी आहे, गळ्या त्या खिशाला काही शाळेचं ते बिल्ला वगैरे लावलेला आहे, अमुक आहे तमुक आहे, पायामध्ये काळे बूट आहेत, कुरळे केस आहेत, काळे डोळे आहेत, वय असं आहे, एवढं वय आहे, उंची साधारण अशी आहे, असा माझा मुलगा हरवला. म्हटल्यानंतर त्या टेबलाच्या तिथे खुर्चीत बसलेल्या त्या साहेबाने जवळ उभ्या असणाऱ्या पोलिसांना सांगितलं, जा रे, या वर्णनाचा मुलगा आसपास कुठं दिसतो का बघा. म्हणल्याबरोबर ते 7-8 पोलीस त्या गर्दीमध्ये पांगले. 15 मिनिटानं त्या 8 पोलिसांनी त्या वर्णनाचा प्रत्येकाने एक मुलगा उचलून आणला. 8ही पोलिसांच्या कडेवर त्या वर्णनाचा एक मुलगा दिसला. प्रत्येकाच्या अंगात पांढरा शर्ट, निळी चड्डी, प्रत्येकाच्या त्या खिशाला ते शाळेचा बिल्ला लावलेला, कुरळे केस, काळे डोळे, प्रत्येक मुलाचं असंच वर्णन. मग आता ती 8ही मुलं त्याने आणून ठेवली आणि मग त्या बाईला विचारलं, हा मुलगा तुमचा आहे? ती म्हणाली, नाही. हा तुमचा आहे? नाही 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 नाही. जी बाई आपला हा मुलगा नाही म्हणून त्या मुलाचा निषेध करते, तिला स्वतःच्या मुलाचं ज्ञान आहे म्हणून का ज्ञान नाही म्हणून? आहे म्हणून. म्हणजे कोणताही निषेध हा ज्ञानातून जर होत असेल तर अद्वैती तो नाही माझे समाधान. इथं अद्वैताचा निषेध हा अद्वैताच्या प्राप्तीतूनच मानला पाहिजे, अद्वैताची निंदा म्हणून आपल्याला मानता येणार नाही. विठ्ठला विठ्ठला मी हा सगळा विस्तार एवढ्या करता केला की ज्ञानोबाराय या अवस्थेमध्ये प्रेम भक्ती अनुसरले काळिया रूपा शिव असं जे म्हणतात, ते अनुसरण हा जो शब्द ज्ञानोबारायांनी वापरलाय, त्या अनुसरण शब्दातून मला ज्ञानोबारायांनी पूर्वी केलेलं साधन आणि ज्ञानोत्तर ज्ञानोबारायांनी पुन्हा त्याच साधनाची साध्य म्हणून धरलेली कास, या दोन्ही गोष्टी ज्ञानोबारायांनी एका अनुसरण शब्दातून जर प्रकट केल्या असतील तर जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती याच्या मधलीही अवस्था जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती या दोन्हींनाही उद्धरून टाकणारी मानली पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. या दृष्टीने विचार करा, अजून एका पद्धतीनं आपल्याला या अभंगाचं चिंतन करणं शक्य आहे. ज्ञानोबाराय जे चिंतन या अभंगामध्ये म्हणतात, पाचासहित लयातीत झाली व, हे पाचासहित लयातीत होणं म्हणजे काय याची नेमकी प्रक्रिया ज्ञानोबारायांनी लयातीत या एका शब्दातून मांडलेली आहे, असं चिंतन आपल्याला करता येतं. मी त्या संबंधामध्ये थोडंसं नंतर बोलतो, पण एकूण अभंगाचा भाव जर आपण बघितला तर ज्ञानोबाराय आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये आपल्याला परमात्म स्वरूपाची आलेली अनुभूती या अभंगातून शब्द रूपानं स्पष्ट करतात. संतांच्या शब्दामध्ये हे सामर्थ्य आहे की संत ती अनुभूती सुद्धा शब्दातून इतरांना देऊ शकतात. इतर वेळेला असं होतं की कोणताही आलेला अनुभव आणि तत्संबंधानं उच्चारलेले शब्द, ते शब्द त्या अनुभवाचं स्मरण करून देऊ शकतात.
किंवा त्या अनुभवाचं एक साधारण काल्पनिक प्रारूप आपल्या डोळ्यासमोर उभं करू शकतात, पण त्या परिप्रेक्ष्यातून त्या अनुभवाकडे पाहायला लावणं हे शब्दाचं सामर्थ्य कधीच नसतं. विठ्ठला विठ्ठला मला मी कुठेतरी चाललो होतो आणि मला काहीतरी अनुभव आला आणि तो मी तुम्हाला सांगितला तर तुम्हाला मला आलेला अनुभव कळेल, पण त्या अनुभवाकडे मी ज्या परिप्रेक्ष्यातून पाहतो ते पाहणं तुम्हाला जमणार नाही. हे लक्षात घ्या. का? कारण माझे शब्द त्या अनुभवाचं प्रारूप आणि तेही काल्पनिक उभं करतात. त्या अनुभवाची अनुभूती इतरांना देणं हे तुमच्या माझ्या शब्दाचं सामर्थ्य नाही. पण ज्ञानोबारायांचे शब्द असे की त्या शब्दाचं नुसतं पारायण केलं, त्या शब्दाचं जर आपण नुसतं चिंतन केलं तर ज्ञानोबारायांसारखे आपण सुद्धा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. त्या शब्दाचं हे स्वरूप आहे. ज्ञानोबारायांनी मने काय वाचा सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी असं जे म्हटलेलं आहे ते स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी हे जे शब्द आहेत की नाही, हे कोणत्या शब्दानं करी? ज्ञानोबारायांच्या शब्दानंच ते होऊ शकतं. ज्ञानेश्वरीचं पारायण करून करून ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ अखंड वास्तव्याचं भाग्य अनेकांच्या नशिबाला लाभलं. असे महात्मे आपल्या डोळ्यासमोर आहेत. अलीकडच्या काळापर्यंत आपण त्याचं चिंतन करू शकतो. मला विस्तारही त्याचा करायचा नाही, पण संतांच्या शब्दाचं हे सामर्थ्य आपल्याला स्वीकारलं पाहिजे, मानलं पाहिजे. तुमचे आमचे शब्द हा आकाशाचा गुण म्हणून आकाशामध्ये लय पावून जातात. शब्द गुणकम आकाशम असं आपल्याला शिकवलं गेलं तर शब्द हा आकाशाचा गुण आहे. शब्द आकाशाचा ज्ञानोबारायांनी सुद्धा परी कपाळी पिटे मेघांचा वगैरे त्याचं चिंतन केलंय. मला तो मुद्दा महत्वाचा नाही, पण शब्द आकाशाचा गुण आहे, आकाशामध्ये विलीन होतो. पण ज्ञानोबारायांचा शब्द हा आकाश नावाच्या महाभूतापासून निर्माण झालेला विषय नसतो. हे लक्षात घ्या. आकाश नावाच्या महाभूतापासून निर्माण झालेल्या पंचतन्मात्रांपैकी शब्द स्पर्श रूप रसगंध याच्यातला एक शब्द हा तुमचा माझा शब्द आहे. पण ज्ञानोबारायांचा शब्द असा महाभूताची निर्मिती जर असती तर कार्य म्हणून कालांतरानं निवृत्त झाली असती. पण ज्ञानोबारायांचा शब्द अजूनही टिकतोय. ज्ञानोबारायांचा शब्द अजूनही आहे. 700 वर्ष झाली. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या एका अनुस्वारामध्ये सुद्धा बदल जर होत नसेल तर त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य आपण ओळखलं पाहिजे. मी गमतीनं नेहमी असं सांगतो, लोक असं म्हणतात की यावत चंद्र दिवाकरो महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा राहतील. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचल्या जातील. हे उलटं आहे. हे बोलणाऱ्याला नीट ज्ञानेश्वरी कळली नाही आणि गाथा तर नाहीच नाही. ज्ञानेश्वरी जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा वाचल्या जातील असं नाही आहे. उलटं मानावं लागेल. जोपर्यंत आपण ज्ञानेश्वरी गाथा नित्यनेमानं वाचत राहू तोपर्यंत नियमानं चंद्रसूर्य उगवत राहतील. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून त्या संबंधानं काय ज्ञानोबारायांची नेमकी अनुभूती आहे, त्या शब्दातून नेमकं ज्ञानोबारायांनी काय मांडलंय, तो अनुभव आपल्यालाही कसा येऊ शकतो या संबंधात त्यांच्या शब्दाचं आपण चिंतन करा. थोडंसं बाजूला जाऊन बोलायचं झालं तर एखाद्या एक प्राणी आहे, त्याला बोल म्हणल्याबरोबर प्राणी वेद बोलतो. हे जगतामध्ये कुठेही घडलेलं नाही. हे फक्त ज्ञानोबारायांच्याच चरित्रामध्ये आपल्याला दिसून येतं. कारण ज्यांचे शब्द इतके सामर्थ्य संपन्न आहेत की रेड्याला सुद्धा बोल म्हणलेलं कळतं आणि तो रेडा बोलतो. याचा अर्थ काय झाला? हे शब्दाचं सामर्थ्य आहे, हे रेड्याचं सामर्थ्य नाही. तसं जर असते तर बरेच रेडे नंतरही बोलले असते. पण रेडे बोलत नाहीत, वेदाकडे जात नाहीत. तो रेडा ज्ञानेश्वरी बोलत नाही आणि अनेक रेडे ज्ञानेश्वरीकडे बघतही नाही. म्हणजे त्यांचाही एक स्वतंत्रच विचार आहे. मला याच्यात बोलायचं आहे काय, भिंत आहे. बरं जाऊ द्या, रेड्याला कान आहेत म्हणून रेडा ऐकेल बाबा, चला काहीतरी शब्द आणि कानाचा संबंध येईल. भिंतीला कान असतात काय आणि नसतात काय? भिंतीला कान असतात की नाही? असतात. आपल्या घराघरात भिंतीला कान आहेत की हो? आहेत ना. पण ते कान नाही. ज्ञानोबाराय ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीला कान आहेत का? नाही. त्या भिंतीच्या ठिकाणी आपल्याला चिद मानता येतं, चिदाभास मानता येत नाही वगैरे आपण बोलतो की नाही. पण तरी ती भिंत चल म्हणल्याबरोबर चालते. याचा अर्थ काय? हे भिंतीचं सामर्थ्य नाही, ते शब्दाचं सामर्थ्य हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण भिंतीला शब्द कळला नाही ना. भिंतीला कळला असताना भिंत चालली असती तर भिंतीचं सामर्थ्य. बर, प्रेत आहे. प्रेतावर काही संस्कार
त्याची बायको त्याच्या अंगावर पडून रडते, प्रेताला कळतं काय? मुलं रडतात, प्रेताला कळतं काय? कळत नाही. ते सच्चिदानंद बाबा ज्या वेळेला गेले, त्यांचा प्राण गेला, त्यावेळेला त्यांची पत्नी रडलीच असेल की नाही? आजूबाजूचे त्यांच्या प्रेमातले लोक रडलेच असतील की नाही? रडलेच असतील. पण असं रडताना आता अनेक ठिकाणी बघतो आपण, माणूस मेला की त्याची बायको त्यांना हलवून उठा हो म्हणते. कोणता तरी उठून बसतो काय? एखादा तरी अपवाद, एखादा तरी. कोणी उठून बसत नाही. आणि कंसातलं वाक्य बोलतो, तो उठून बसत नाही म्हणूनच ही उठा उठा म्हणून आग्रह करते. तो जर खरंच उठून बसला असता तर ही उठा हो म्हणाली नसती, चला हो उचला हो हेच म्हणाली असती. पण ज्ञान ह्या म्हणजे सच्चिदानंद बाबाच्या देहाला शब्दाचा स्पर्श होण्याचं काही कारण नाही. पण ज्ञानोबा त्यांना उठा म्हणतात आणि सच्चिदानंद बाबा झोपेतून जागे झाल्यासारखे उठून बसतात. हा परिणाम कशाचा आहे? प्रेतावर झालेला परिणाम हा प्रेताच्या सामर्थ्याचा नाही आहे, ज्ञानोबारांच्या शब्दाचं ते सामर्थ्य आहे. मग आपण चिंतन करा की प्रेताला सुद्धा जे शब्द अशी अनुभूती देऊ शकतात ते शब्द जिवंताला तशी अनुभूती देणार नाहीत काय? म्हणून ज्ञानोबारांच्या या शब्दाला थोडंसं महत्त्व दिलं पाहिजे. ज्ञानोबारांचे हे शब्द जरा चिंतनात घेतले पाहिजेत. पाचासहित लयातीत होणं म्हणजे काय याचा विचार नंतर करतो, पण थोडं मला त्या संबंधानं थोडंसं बोलायचं आहे. परंतु त्याच्याही पेक्षा ज्ञानोबारांची या अभंगातली भाषा जर बघितली तर एखादी भाषा एखाद्या व्यक्तीच्या मुखामध्ये शोभून दिसते तर ते योग्य असतं. एखादी भाषा असते, भाषा सगळेच जण बोलतात, पण व्यक्ती आपल्याकडे 10 मैलावर भाषा बदलते असं म्हणतात. त्या भाषेवरून आपण ती व्यक्ती कोणत्या प्रांतातली आहे हे साधारणतः ओळखू शकतो. कोणत्या प्रांतातली आहे हे कळतं आपल्याला. त्या भाषेतून अशा पावलाला शिव्या यायला लागल्या की कोल्हापूर क्षेत्रातली कुठली तरी ती व्यक्ती असली पाहिजे. लकाला मग म्हणलं की पंढरपूरचा माणूस असला पाहिजे. ओळखू येतच की नाही? असं प्रत्येक ठिकाणी काहीतरी असतंच की नाही? असतं. प्रत्येक भाषेचे काही ढब असतात, लकब असते. तसं काही भाषा विशिष्ट व्यक्तींच्या मुखामध्येच शोभून दिसतात, इतरांच्या मुखामध्ये त्या भाषा शोभून दिसत नाहीत. आता आपण नेहमी हा विषय सांगतो, स्त्रीची भाषा स्त्रीच्याच मुखामध्ये शोभून दिसते, पुरुषाच्या मुखामध्ये शोभून दिसत नाही. आणि पुरुषाची भाषा ही पुरुषाच्याच मुखामध्ये शोभून दिसते, स्त्रीच्या मुखामध्ये शोभून दिसत नाही. हे लक्षात घ्या. एखादा पुरुष मी आले, मी गेले, मी बोलले असं जर म्हणायला लागला तर तत्संबंधानं संशयाची उत्पत्ती आहे की नाही? संशय निर्माण होईल की नाही? पण ज्ञानोबारायांसारखा पूर्ण पुरुष, जे विषय जिणोनी जन्माला आलेले ज्ञानोबाराय, त्यांच्या मुखामध्ये मात्र आज सर्वच अभंगामधून, जवळजवळ सर्व अभंगांमधून ही स्त्रीची भाषा प्रकट झालेली आपल्याला दिसते. साजणी, सखये, बाईये, गे हे सगळे शब्द हे पुरुषाच्या मुखात शोभणारे शब्द नाहीत, हे ज्ञानोबारांच्या मुखामध्ये शोभतात. त्याचं कारण मला आपल्याला थोडंसं सांगायचं आहे. बाकीचा विचार मला करायचा नाही. प्रकृतीपासून जीव बनला वगैरे, जीव म्हणजे काय एका अर्थानं कोणी जरी असला तरी ती स्त्रीच आहे वगैरे, हे नेहमीच आपण सांगतो. पण त्या दृष्टीने ज्ञानोबारांनी या अभंगामध्ये जे चिंतन केलंय तत्संबंधाने आपल्याला थोडासा विचाराचा वाव आहे. मी आपल्याला थोडंसं पुढे नेतो, ऐका. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भक्ताच्या जीवनातली सर्वोच्च अवस्था कोणती याचा जर विचार केला तर भक्त म्हणजे कोण? जो परमात्म्याशी एकरूप झाला, ती भक्ताच्या जीवनातली सर्वोच्च अवस्था नाही. त्याला परमात्म्याचं दास्य करायला मिळालं, ही हे भक्ताच्या जीवनातली सर्वोच्च अवस्था भक्तिशास्त्रकार मानत नाही. तो त्याचा सखा झाला, सर्वोच्च अवस्था मानली गेली नाही. माधुर्य रसाची उत्पत्ती ज्या अवस्थेमध्ये होते ती अवस्था भक्ताच्या जीवनातली सर्वोच्च अवस्था मानली गेलेली आहे. बाकीचा विचार मला पुढेही बोलायचा नाही. माधुर्य रसाची उत्पत्ती कुठल्या अवस्थेमध्ये होते, ती कोणती अवस्था आहे जी भक्ताच्या जीवनातली सर्वश्रेष्ठ मानली पाहिजे? तर त्याचं एकच उत्तर आपल्याला देता येतं, भगवंताची स्वतःला पत्नी मानणं ही भक्ताच्या जीवनातली सर्वोच्च अवस्था मानावी लागते. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून सगळ्याच संतांचे असे अनुभव आपल्याला दिसतात, असे अभंग आपल्याला दिसतात की परमात्म्याबरोबर त्यांचा संबंध हा पतीपत्नीचा संबंध आहे, हे त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसून येतं. ज्ञानोबारायांचं चिंतन आपण करा. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय तशा अर्थाची स्पष्ट ओवी सांगतात. अर्जुना गा तो भक्तो, तोची योगी, तोची मुक्तो, तो वल्लभा मी कांत ऐसा पढिये. वल्लभा पत्नी आणि मी कांत पती. वल्लभा पत्नी आणि पती असं आमच्या दोघांचं, कुणाचं? भक्ताचं आणि माझं नातं असतं. हे बोलणारा कोण आहे?
भक्त नव्हे, हे बोलणारा परमात्मा आहे. म्हणजे परमात्म्याला आपला भक्त ज्या अवस्थेवर यावा असं वाटतं ती अवस्था म्हणजे स्वतःची पत्नी त्या भक्तानी व्हावं, असंच भगवंतालाही अपेक्षित आहे. आणि या दृष्टीने जर विचार केला तर सगळेच संत महात्मे भगवंताची पत्नी झालेली आहेत हे त्यांच्या अभंगातून आपल्याला स्पष्ट करता येतं. विठ्ठला 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 विठ्ठला. अर्जुना हे ऐसे ते कलत्रही आहे जाणीजे. काय ते त्याचा प्रारंभ आहे ओवीचा कलत्र, कलत्र शब्द वापरला. तैसे ते माझे कल, हे अशी मदत पाहिजे. तैसे ते कलत्र, कलत्र शब्दाचा अर्थ काय? पत्नी. ती माझी पत्नी आहे असं भगवान बोलतात. आता हे भगवंताचं बोलणं, तुकोबारायांचं जीवनचरित्र आपण पहा. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग असे आहेत की त्या अभंगामधून तुकाराम महाराजांनी स्वतःला परमात्म्याचा स्वतःला पत्नी मानलेला आहे. तुकाराम महाराज काही पुरुष नव्हते का? पुरुष होते, परिपूर्ण पुरुष होते. काय आहे, पुरुष शब्दाचा अर्थ लक्षात घेताना दाढी येते, मिशा येतात म्हणून तो पुरुष नाही. पुरुष शब्दाचा संबंध पुरुषार्थाशी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुरुषार्थाशी जर त्याचा संबंध मानायचा झाला तर पुरुषार्थ कोणता हे सांगताना जगद्गुरु शंकराचार्याने ब्रह्मसूत्राच्या पहिल्याच सूत्रावर भाष्य करताना पुरुषार्थ शब्दाचा अर्थ सांगताना असं सांगितलंय, ब्रह्मावगतिर्हि पुरुषार्थ. हा ब्रह्मावगती होणं, ब्रह्मावगती प्राप्त होणं, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होणं, याला जर पुरुषार्थ म्हणायचा असेल तर असा पुरुषार्थ ज्यांना प्राप्त झालेला आहे ते पुरुष भगवंताची पत्नी होतात. इथंही भक्तीचं प्राबल्य आपल्याला लक्षात घेता येतं. विठ्ठला 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 आपण चिंतन करून पहा. मी आपल्याला अनेक प्रमाणे सांगतो त्या संबंधात. ज्ञानोबारायांनी तर अनेक अभंगांमधून आपण भगवंताची पत्नी आहोत हे दाखवलंय. अलीकडच्या काळामध्ये गुलाबराव महाराजांचं जीवनचरित्र जर आपण बघितलं तर तिथेही आपल्याला ते दिसतं की ते स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांची कन्या आणि भगवान श्रीकृष्णाची पत्नी समजत असत. अखंड गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून राहत असत. अशा पद्धतीचं गुलाबराव महाराजांचं चरित्र अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहता येतं. ज्ञानोबारायांचं चरित्र त्या अर्थाने जर बघितलं तर पतिव्रता मी परद्वारिणी वगैरे असे शब्द ज्ञानोबारायांनी वापरलेत. तिथं ज्ञानोबाराय स्वतः मी भगवंताची पत्नी आहे याचा वारंवार विचार करताना दिसतात. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांचंही चिंतन करा ना आपण. त्यांच्या अभंगामध्ये तशा अर्थाचे शब्द आपल्याला घरी घे झाले हाचिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिघी झाले
पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. सावळे परब्रह्म वरिले हे तिथलं तुकाराम महाराजांचं बोलणं ज्ञानोबारायांच्या या वचनाशी अगदी मिळते जुळतं आपल्याला दिसून येतं. ज्ञानोबारायांची या अभंगातली भाषा ही स्त्रीची भाषा आहे. ही का भाषा तशी वापरली? कारण ज्ञानोबाराय स्वतःला भगवंताची पत्नी समजतात. आता या पत्नीचा विचार जर आपल्याला करता आला तर थोडासा त्या दृष्टीनं करा. तसं आपण जीवनभर तोच करत असतो, पण अभंगामध्ये करताना तेवढा वेगळ्या अर्थाने थोडासा करा. काय सांगितलंय? भक्तिशास्त्रकाराचा विचार या संबंधातला जर बघायचा झाला तर भगवंताबरोबर स्वतःचं पत्नीचं नातं जोडणारे जे असतात त्याच्यामध्ये दोन प्रकार आपल्याला करावे लागतात. एक, विधिवत भगवंताची जी पत्नी झाली, त्याच्यामध्ये रुक्मिणी माता येईल, सत्यभामा येईल, सीता मातोश्री येईल. हे सगळे विधिवत भगवंताशी ज्यांचं लग्न झालेलं आहे, विधिवत विवाह झालेला आहे, अशा ज्या भक्त आहेत त्यांना आपल्याला एक वर्ग त्यांचा करावा लागेल. त्यांना म्हणतात स्वकीया. आणि दुसरा आहे तो परकीय आहे. परकीय म्हणजे काय? त्यांचं भगवंताबरोबर विधिवत लग्न लागलेलं नाही, पण त्यांनी आपलं जीवन भगवंताला समर्पित केलेलं आहे. त्यांना भगवंताबरोबरचं नातं पत्नीचंच हवं आहे. जग त्यांना भगवंताची पत्नी म्हणायला जात नाही. जग त्यांच्याकडे बघताना ही स्त्री किंवा हा पुरुष अधर्म करतो आहे याच अर्थानं बघणारं आहे. पण तरी सुद्धा त्यांचा भाव जर बघितला तर त्यांचा भाव आपण भगवंताची पत्नी आहोत असाच आहे. आणि असा जो भक्ताचा वर्ग आहे त्याला म्हणतात परकीया. या परकीया भक्तामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. तसे पुष्कळ प्रकार आहेत. 8 प्रकार भक्तिशास्त्रकारांनी त्या संबंधामध्ये सांगितलेले आहेत. पण 2 प्रकाराचं विशेषत्वानं आपल्याला चिंतन करता येतं. त्याच्यातल्या एका प्रकाराला म्हणतात कन्यका आणि दुसऱ्या प्रकाराला म्हणतात परोढा. विठ्ठला 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 मी त्याच्यातला फरक थोडासा सांगतो. एक स्वकीय आहे जे भगवंताबरोबर ज्यांचं विधिवत विवाह झालेला आहे. दुसरा प्रकार आहे तो परकीयांचा आहे. परकीया म्हणजे ज्यांचा विवाह झालेला नाही पण स्वतःला त्यांनी भगवंताला समर्पित केलेला आहे. पत्नी म्हणूनच ते भगवंताची पत्नी म्हणूनच स्वतःला समजतात. त्यांच्यामध्ये 2 प्रकार, एक कन्यका आणि दुसरा परोढा. त्याच्यातल्या कन्यकाचा विचार करत असताना भक्तिशास्त्रकारांनी पुन्हा 2 पद्धतीनं विचार केलाय. तो मला सांगायचा नाही, एकाच पद्धतीचा विचार मी सांगतो. कन्यका या शब्दातूनच आपल्याला विचार करता आला पाहिजे. त्यांचं कुणाशीही लग्न झालेलं नाही परंतु तरीही त्या भगवंताची स्वतःला पत्नी समजतात. त्या आहेत कन्यका. आणि दुसऱ्या कुणाबरोबर तरी त्यांचं लग्न झालेलं आहे पण तरी सुद्धा त्या स्वतःला भगवंताची पत्नी समजतात. त्यांना म्हणतात परोढा. विठ्ठला 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 ज्ञानोबारांची या अभंगातली भूमिका नेमकी काय आहे त्याच्याकडे मला यायचंय. पण हे कन्यका, परोढा किंवा स्वकीया आणि परकीया हे जे भेद केलेत की नाही, हे भेद आपल्याला नातं कळावं म्हणून केलेले आहेत. वास्तविक हे भेद नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भक्तामध्ये आणि परमात्म्यामध्ये अशा पद्धतीची आपल्याला भेद करता येणार नाहीत. त्याचं कारण मी थोडंसं आपल्याला सांगतो. अरे भगवंताच्या सगळ्याच पत्न्या आहेत. ज्यांचं लग्न झालंय त्या सुद्धा भगवंताच्या पत्न्याच आहेत आणि ज्यांचं लग्न इतरांबरोबर झालेलं आहे त्या सुद्धा भगवंताच्या पत्न्याच आहेत. आणि त्या सगळ्यांनाच स्वकीया म्हणलं पाहिजे. भगवंताची परकीया पत्नी कधीच नसते. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. आता राधेचं उदाहरण आपण पहा. राधेचं लग्न दुसऱ्या कुणाबरोबर तरी लागलं होतं की नाही, पण तरीही राधेचा माधुर्य भाव आपल्याला राधेच्या जीवनचरित्रातून कळतो की नाही? कळतो. पण थोडंसं ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये जर आपण गेलो तर तिथं राधेचं भगवान श्रीकृष्णाबरोबर लग्न झालेलं आहे अशी प्रमाणं सापडतात आणि ते लग्न दुसऱ्या कुणी नाही स्वतः ब्रह्मदेवानी लावून दिल्याचं वर्णन आपल्याला ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सापडतं. म्हणजे राधेचं भगवंताबरोबर जर लग्न लागलेलंच असेल तर राधा ही भगवंताची परोढा होणार नाही, स्वकीयाच होईल. विठ्ठला 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 विठ्ठला